MSIDC एक सार्वजनिक बांधकाम खात्यानं MSIDC आपलं एक नवीन चालू केलं, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ. कशासाठी केलं? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8000 इंजिनियर असताना MSIDC का चालू केलं? तर फक्त टेंडर मॅनेज करण्याची यंत्रणा आहे. 8000 इंजिनियर आहेत, प्रत्येक ठिकाणी JE आहेत, डेप्टी इंजिनियर आहेत, कार्यकारी अभियंते आहेत, AC आहेत, CE आहेत. 8000 इंजिनियर असताना त्यांना काहीच काम नाही. एका ठिकाणी मुंबईत ऑफिस, प्रत्येक विभागाला 1 किंवा 2 कार्यकारी अभियंता. जवळपास सध्या रस्त्याची 37,000 कोटीची कामं सध्या चालू आहेत. आणि ती रस्त्याची कमी कामं म्हणून परत जे ऊसतोड ऊसतोड जे कामगार आहेत त्यांच्यासाठी जे हॉस्टेल आहेत, वसतिगृह बांधव, ती पण कामं घेतली यांनी. काही मेडिकल कॉलेजची कामं जी खरं तर केंद्र सरकारच्या नियमानुसार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PSU मार्फत झाली पाहिजेत, ती कामं स्वतःनीच घेतली. बरं, यांच्याकडे कर्मचारी किती? एक MD, बालदी साहेब तुम्ही सांगितलं, MD, एक चीफ इंजिनियर आणि प्रत्येक विभागाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाला 1 किंवा 2 कार्यकारी अभियंता. त्यांनी सुपरविजन कधी करायचं? तिथल्या स्थानिक JEला, डेप्टी इंजिनियरला, एक कार्यकारी अभियंत्याला त्या ठिकाणी कामावर जायचा अधिकार नाही, कामचा बसायचा अधिकार नाही. हे कोण कामचा बसायचं? PMCने. मग एवढ्या स्पर्धा परीक्षा देऊन MPSC मार्फत जे सिलेक्शन इंजिनियर करतात त्यांनी काय करायचं? बघ का, कशासाठी? सगळ्यात ह्यात महत्वाचं काय, गडकरी साहेब आपल्या राज्याचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्यात बरीच कामं होतात. NHAIची कामं 40% 45% बिलोनं होतात. ह्या 145 जे सध्या कामं चालू आहेत, मला खरं तर उत्तरात सांगितलं पाहिजे, एक काम सांगा हे बिलोन आहे. 37,000 कोटीची कामं महाराष्ट्रात चालू आहेत, एक काम सुद्धा बिलोन नाही. त्यात आठ काय, टेंडरमध्येच आठ आहे. जर तुम्ही if the tenderer has quoted below the estimated rates, the additional performance security of 7.5% of the estimated cost would be tender shall be paid additionally. म्हणजे जर तुम्ही बिलोनं टेंडर भरलं तर बिलो 7.5% ची बीजी तुम्हाला द्यावी लागणार. म्हणजे यातून काय सांगायचं, एका बाजूला मुख्यमंत्री सुशासनाच्या गोष्टी करतात, सुशासन आहे म्हणतात, दुसऱ्या बाजूला आपण अभावनं टेंडर देणार नाही म्हणतात. मग MSIDC साठी ही अट का लावली? म्हणजे बिलोनं टेंडर भरलं तर तुम्हाला 7.5% बीजी द्यावी लागेल. हे तुमचं सुशासन आहे का? हे तुमचे राज्याला पैसा नाही म्हणतात, विकास कामासाठी पैसा नाही म्हणतात. संपवतो 5 मिनिटात, संपवतो. ऐका तरी, ऐकून घ्यायची क्षमता ठेवा साहेब. 7.5% बोलतो कमी बोलतील ते. अध्यक्ष महोदय, जर 40% बिलोनं 45% बिलोनं राष्ट्रीय महामार्गाची कामं गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटची महाराष्ट्रात होत असतील तर मग MSIDCची कामं बिलोनं का होत नाहीत? बरं, बिलोनं होय, जर एखादा कॉन्ट्रॅक्टर कोट करत असेल तर त्याला ही अशी अट का लावली? म्हणजे फक्त टेंडर मॅनेज करणे, त्या ठिकाणी डुप्लिकेट कागदपत्र दिली तरी चालतात. एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PSUनं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला रिजेक्ट केलेलं असलं, तो कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्याकडे एलिजिबल होतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, ऐकून जावा, तुमचा एक विषय शेठ जाताल ना. अध्यक्ष महोदय, ही जी MSIDC आहे ही फक्त तिथं म्हणजे चीफ इंजिनियर आहेत का कलेक्शन इंजिनियर आहेत हे कळत नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, उद्याच्या उत्तरात त्या जो उत्तर सन्माननीय उपमुख्यमंत्री देणार असतील, सुशासन जर स्वतःला म्हणत असतील तर MSIDCचे जे टेंडर झालेत ह्याची चौकशी आणि ह्या जो भ्रष्टाचार आहे ह्याच्यावर कारवाई करण्याचं धाडस सन्माननीय मुख्यमंत्री दाखवतील का, एवढाच माझा या ठिकाणी विषय आहे.